श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. घरामध्ये मुलगा जो आहे तो व्यवस्थित वागत नाही, मुलगी पण व्यवस्थित वागत नाही. माणूस तर कोट्याधीश, भरपूर भयंकर संपत्ती, जी रास ठेवली होती 50-100च्या वर पोती होती, ते सगळे विहिरीत टाकून दिल्या. बुडत्या घरची संपत्ती. मग त्यांनी असा शब्द वापरला, ज्या गोष्टी घरात नको आहेत ते जाणीवपूर्वक केल्या जाऊ लागल्या. त्या गोष्टींचा उपभोग त्यांना घेता येईना. मुलगी रडते. तिच्या स्वप्नात विचित्र दिसणारी विद्रूप स्वरूपाची एक आकृती समोर येते आणि स्वप्नामध्ये रात्री ती शेतात झोपल्यावर माझा भाग मला द्या, माझा वाटा मला द्या. वाटा कुठला मागतोय, कोण मागतोय, काहीच कळायला मार्ग नाही. नमस्कार मंडळी, सर्व दयाळू आणि मायाळू भक्तांचे माझ्या चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो. मंडळी, तुम्ही या अगोदर कधी ना कधी नक्कीच असं ऐकलं असेल की मला या व्यक्तीकडून ही जमीन मिळाली, इस्टेट मिळाली, संपत्ती मिळाली. तर या बाबतीतच एक भयावह हा अनुभव सांगणार आहे, जो की आमच्या गुरुजींनी मला शेअर केलेला आहे. एकदा गुरुजींना मध्यंतरी रात्री फोन आला होता आणि समोरच्याने त्यांना सांगितलं, घरामध्ये जो मुलगा आहे तो व्यवस्थित वागत नाही, मुलगी पण व्यवस्थित वागत नाही. तो मानेसर कोट्याधीश, भरपूर भयंकर संपत्ती. पंढरपूर पासून एक 100-150 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव असेल. आणि फोन केला. त्या मुलाच्या आईने गुरुजींना फोन केला होता आणि ती बोलते, गुरुजी, माझ्या मुलाचे जे पिकवलेले धान्य होतं, जे रास ठेवलेली होती, पोती असतात, ते सगळे त्याने विहिरीत टाकून दिलेत. हे ऐकून गुरुजी म्हणाले, बापरे, हे कसं काय शक्य आहे? त्याचं डोकं बिकं फिरलंय की काय? वर्षभराची मेहनत असेल ना ती सगळी. 100 एकर शेती. ती त्यांना सांगते की माझी 100 एकर शेती आहे आणि ते सगळं कमवलेलं धान्य आहे. मुलानं काय केलं, ते विहिरीमध्ये जिथे आहे तिथे ते टाकून दिलं. म्हणजे रात्रभर तिथे त्यांना धिंगाणा घालून दारू पिऊन मस्ती वगैरे केली म्हटलं. काही वेळाचे झटके वगैरे असतील असं काहीतरी बोलली. तर नाही. मग त्या व्यक्तींना गुरुजींनी विचारले की नेमका प्रॉब्लेम काय वाटतो तुम्हाला? तर ते म्हणाले की जेव्हापासून आमच्या मिस्टरांना बुडत्या घराची संपत्ती आली, आता त्यांनी हा असा शब्द वापरला. गुरुजी म्हणाले, म्हणजे काय, मला लक्षात आलं नाही. ते म्हणाले की माझे जे मिस्टर आहेत त्यांची जी आजी होती, तर त्यांच्या आजीला मुलगा कोण नव्हता, फक्त मुलगी होती, म्हणजे आईची आई. त्यांच्या मिस्टरांच्या आईची आई, त्या आईच्या आईला मुलगा नव्हता, वारसदार कोण नव्हतं, म्हणून यांना त्यांनी दत्तक घेऊन संपत्ती दिली. मग ती जी कोण असेल वयोवृद्ध जी जमीन आहे ती जवळजवळ तब्बल 100 एकर जमीन होती. आता यांची जमीन 20 ते 25 एकर होती. पण अचानक भरपूर संपत्ती आली. मग ते जमीन मिळाल्यानंतर आता या मुलाच्या राहणीमानामध्ये बदल झाले, घरातल्या मुलीच्याही राहणीमानामध्ये बदल झाले. पुढे हळूहळू अचानक काय बदल झाला ते सुद्धा ते सांगायला लागले की ज्या गोष्टी घरात नको आहेत त्या जाणीवपूर्वक केल्या जाऊ लागल्या. आता हे कसं काय? तर माझ्या मिस्टरांना जाणवू लागलं की जे शेतीमधून धान्य उत्पादन येते त्याचा फायदा काहीच होत नाहीये, त्याचा लाभ सुद्धा काहीच होईना. उलट घरातील परिस्थिती अजून चिघळत वेगळी चालली होती. पण आता 100 एकर मधून जवळजवळ कितीतरी ज्वारी वगैरे म्हणा किंवा गहू वगैरे निघाले असणार, त्याचा उपयोग त्यांना घेता येईना. आणि जे उपभोग घेतोय त्याने म्हणे आता तो मुलगा थोडा वाह्यात गेलेला आहे. ते विकून खर्च करून पैसे वगैरे करून बाहेरचे नाद वगैरे त्याला लागलेले आहेत. असं तसं करून तो काही करून सुधरावा म्हणून त्यांनी गुरुजींना फोन केला होता. आणि त्याचं लग्न पण झालं होतं. मग ती नवीन आलेली मुलगी रडत होती. आता कसं व्हायचं? आता नेमकं झालंय का याला हे समजत नाही. की बाबा ह्याला पारड्यानं त्यांना उपाय सांगायचा का? त्यामुळे यावर काय करायचं यासाठी गुरुजींनी त्यांना चिकित्सक पद्धतीने विचारलं, काय होतंय नेमकं? मग त्या बाईने काय केलं, त्यांच्या मिस्टरांना फोन दिला. त्या बाईने आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणाले, गुरुजी, जेव्हा आम्ही शेतामध्ये झोपायला जातो त्या ठिकाणी जिथं अन्नधान्य आहे तिथं आता माझा मुलगा नासधूस करतोय. बरेच बाकीची पिके पण आहेत तिथे हेच करतो. आणि त्या ठिकाणी एक विचित्र दिसणारं विद्रूप स्वरूपाची एक आकृती समोर येते स्वप्नामध्ये रात्री तिथे शेतात झोपल्यावर. आणि बोलते, आणि त्याला बोलते, माझा वाटा दिला नाहीस तू, माझा वाटा दिला नाहीस तू, असं काही बोलते. मला समजत नाही की माझ्या ज्या व्यक्तीने मला दत्तक घेतलेलं आहे, मग माझ्या नावावरती वाटा कुठला मागतोय, ते कोण मागतोय, काहीच कळायला मार्ग नाही. आणि ते म्हणाले, ही अशी गोष्ट आहे गुरुजी. आता ती आजी निघून गेली. ती जवळजवळ 60-65 वर्षाची रिटायर पर्सन, ती त्यांची आजी. बापरे, ते दत्तक त्यांना दिलेली इस्टेट वगैरे हे सगळं 150 वर्षापूर्वीचे. मग किती भरपूर वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ती. तर हो, मग आता हे यांच्या मागं असं आलंय म्हणल्यावर त्यांनी चालवायला घेतली ना ती जमीन नंतर. मंडळी, आता बुडत्या घरची इस्टेट म्हणजे काय, की एखादा व्यक्ती ब्रह्मचारी गेला असला किंवा एखादी स्त्री तिच्या नावावर इस्टेट आहे पण ती कुणाला तरी तिने दान दिलेली असली
किंवा जर त्यांच्या इच्छेनुसार जर एखादी गोष्ट जर राहिली असली आणि ती पूर्ण जर होत नसली तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात असे म्हणतात. मग ते कोणतेही असू शकते. म्हणजे ते नेमके काय असू शकते? मंडळी, त्याने गुरुजींना नेमका मार्गशीर्ष महिन्यात फोन केला होता. त्यावेळी देवीची नवरात्र वगैरे असते. ज्योतिबाचं नवरात्र, खंडोबाची नवरात्र असा सीझन होता. मग गुरुजींनी त्यांना पहिल्यांदा सहज विचारले की तुमचं कुळदैवत आहे का कुठलं? ते गुरुजींना म्हणले, आमचं कुळदैवत असं काही देव नाही म्हणाले, पण आमच्याकडे ज्योतिबा देवस्थान आहे वगैरे असं तसं, खंडोबा पण आहे. तर मुळात ते गुरुजींना कुळदैवतच माहीत नाही म्हणाले. बापरे. गुरुजी म्हणाले, असं कसं होईल की माहीत नाही? मंडळी, प्रत्येकाला काही ना काहीतरी कुळधर्म, कुळाचार असतोच. गुरुजी म्हणाले, तुमच्या कुळाचे देवता आहे पण तुम्हाला माहीत नाही म्हणले, आणि ते हे खरं सांगतात असे म्हणले. मी असं पांडुरंगाला दर्शनाला येतो, वारी करतो, अजून देवाच्या वाऱ्या वगैरे करतो, हे करतो ते करतो, पण हे कधी कुळदैवत कोण असं पक्क काही मला माहित नाहीये. मग गुरुजी त्यांना म्हणाले, तुम्ही एक काम करा, तुम्हाला हे जे काही भास वगैरे होतात, स्वप्नदोष वगैरे या ज्या गोष्टी होतात, त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी झोपायला जाता तिथं गेल्यानंतर ज्या व्यक्तीकडून तुमची इस्टेट आलेली आहे त्याचं कुळदैवत कुठलं होतं ते तुम्ही प्रथम शोधून काढा. ते म्हणाले, ते खंडोबा होतं. मग गुरुजी म्हणाले, खंडोबा? तर दोन्हीकडून पण तुम्हाला खंडोबा किंवा ज्योतिबा सारखं तुमच्या मागे आलेलं आहे आणि तुम्ही करत नाही म्हटल्यानंतर तो दोष असू शकतो. साधारण असं मंडळी की एखाद्या कुळाची जी देवता असते ती त्या कुळाचे रक्षण करत असते. म्हणजे आता तुम्हीही तुमचा कुळधर्म, कुळाचार पाळत असालच. मंडळी, कुळधर्म, कुळाचार म्हणजे नेमकं काय ते सांगतो. तुम्हाला आपल्यातले दोन देव असतात. देवी एक असते, आता जी सगळ्यांची जवळजवळ कुळस्वामिनी तुळजाभवानी, अंबाबाई किंवा तुळजाभवानी हे कुळदेवत असतं, असं देवीचं नाव असते. आणि एक पुरुष देव असतो, म्हणजे कोण? खंडोबा, ज्योतिबा, नरसोबा असे देव असतात. सिद्धनाथ वगैरे किंवा कोणाला पांडुरंग असतात वगैरे. मग हे त्यावेळेच्या कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार त्याच्या उपासना केल्या जातात. त्यामुळे ते कुटुंब व्यवस्थित सुरू असतं. मग पुढे कालांतराने जेव्हा पुढची पिढी पडत असते, जर ती पिढी त्या गोष्टी जर करत नसल्या तर मागच्या पिढीने सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही हे करा. तसं सांगायची गरज नाही. घरामध्ये आता आपल्या आजोबापासून जर नवरात्र घालतात, आपल्याला दिसतं आपण उपवास करतो, हे करतो ते करतो इत्यादी वगैरे. पण मंडळी, त्या कुटुंबाचा हा असला काही विषयच नाही होता. त्यांना हे माहीतच नव्हते. मग अगोदर कोणी का केलं नाही हे पण माहीत नाही. मग ते जे व्यक्ती आहे, जी इस्टेट ते खाऊ देत नाही आणि म्हणते की माझा भाग मला द्या. म्हणजे कुठला भाग? तर माझ्या उपासनेचा भाग तुम्ही चालवत नाही. फक्त इस्टेट खात आहात पण उपासना करत नाही. त्यामुळे ती न भागवलेली उपासना त्यांना जगू देत नाही. मग तिथे त्यांना वाह्यात मार्गाने जो त्रास होतो असे प्रकार होतात, असे त्यांना गुरुजी म्हणाले. मग यातून मार्ग काय? त्या व्यक्तीने गुरुजींना विचारलं. मग आता मार्गशीर्षला तुम्ही तुमच्या कुळदेवाला दर्शनाला जाऊन या, पण सोबत तुम्ही घेऊन जा तुमच्या मुलाला आणि मुलीला जे वेगळं विचित्र वागतायत त्यांच्या दर्शनाला तुम्ही घेऊन जावा. त्या मुलाला मुलीला तिथे पायावर घाला आणि तिथं नाक घासून म्हणा की बाबा मी इथनं पुढच्या वेळेपासून उपासना सुरू करतो. देवा माझं सर्व काही व्यवस्थित होऊ दे आणि बघा मग काय फरक पडतो ते. मंडळी, नंतर त्या कुटुंबाने गुरुजींना 2 ते 3 वेळा फोन केला. बोलले, गुरुजी जाऊन आलो आम्ही आणि असं झालं. तर जेव्हा जाऊन आले त्याच्यानंतर पूर्णतः घरामध्ये हळूहळू शांतता नांदत गेली आणि पुढे म्हणाले, ज्या जागेत शेतात गेल्यानंतर तिथे त्रास होत होता, माझा भाग मला दे, माझा भाग मला दे. तर मंडळी, आपल्याला काय वाटतं माझा भाग दे म्हणजे काय? माझा हिस्सा दे, हिस्सा दे. पण ज्या व्यक्तीने दान केले ते हिस्सा कशाचा मागणार? तो कशाचा हिस्सा? तर तो भाग म्हणजे उपासनेचा हिस्सा. तू हे पुढे केलं पाहिजे आणि या गोष्टी तुझ्याकडून घडल्या पाहिजेत. हे एक प्रकारे संकेतात्मक त्यांना सांगितलं होतं त्या इस्टेटीच्या कुळदेवतेच्या शक्तीने. मंडळी, हा एक अनुभव असा होता की कुळदेवत आणि कुळाचार, कुळधर्म माणसाने का केला पाहिजे आणि त्याच्या मागचं कारण काय आहे. बरेच लोक जे मानतात ते सगळेजण करतात. जे मानत नाही त्यांचे अनुभव वेगळे असतील. आपण त्याबद्दल काही न बोललेले बरं. पण 100% जे आहेत माणसं, काय असतं सांगतो तुम्हाला. मंडळी, लक्ष्मी ही चंचल आहे. अमाप स्वरूपात जर आली तर ती स्थिर राहू देत नाही. ती स्थिर कधी राहते? जेव्हा उपासना तुमच्या जवळ असेल तेव्हा. जो माणूस उपासनेत असेल त्याला वाम मार्गाला जाऊन न देण्याचं काम ती उपासना करते. लक्ष्मी वाह्यात जात नाही. भयंकर अपाट पैसा, सोनं नाणं आहे. ते कलियुगात म्हणतात सोन्यामध्ये कली असतो, पैशामध्येही कली असतो. पण त्या कलीला शांत करण्याचं काम गुरु महाराज उपासना करते. मंडळी, हा एक अनुभव असा होता, हॉरेबल म्हणजे रात्रीत ते विचित्र स्वरूप दिसणं म्हणा,
मग त्या व्यक्तीने ते काय सहन केलं असेल आणि ते कुठल्या पद्धतीने, आणि इतकी इस्टेट असून सुद्धा तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्यातून इतका त्रास तुम्हाला होतोय तो वेगळाच. म्हणून सांगतो मंडळी की कुळदेवतेची आराधना वगैरे जे काही आपल्या पारंपरिक सुरू आहे ते वेळच्या वेळी तुम्ही करत राहा, तिचा मानपान देत राहा. वर्षातून किमान एकदा तरी दर्शनाला जाऊन या आणि काय ती एक्झॅक्टली तुम्ही माहिती काढून घ्या. मंडळी आता अजून एक सांगतो. आता बऱ्याच जणांना कुळदेवतच माहित नाही, मग यावरती पण एक उपाय आहे. कुळदेवत जर माहित नसलं तरी ते एक देवी स्वरूप आहे आणि एक देव स्वरूप आहे. नारळ ठेवायचा, पान सुपारी ठेवायची आणि ओम कुलदेवताभ्यो नमः असं म्हणायचं. मग माहित नसलं तरी चालेल, कारण मंडळी त्यांना हे तर नक्कीच माहिती आहे ना की हे आपल्या कुळातले आहेत. आणि हे आपल्याला जरी माहित नसतं तरी ते तुम्हाला ओम कुळदेवताभ्यो नमः या उपासनेने तुमचे कुळदेव मग कोणी असो, त्या देवीला, त्या देवाला तुमचे दिलेले श्रीफळ, साकणं, हाक ही नक्कीच पोचते आणि त्यांना त्यांचा मान सुद्धा प्राप्त होतो. हे मात्र कायम लक्षात ठेवा मंडळी. आणि असंही म्हणतात मंडळी की वर्षातून एकदा तरी तुम्ही जायला पाहिजे, 100% तिथे हजेरी पोहोचवली पाहिजे. म्हणजे कसं आहे बघा मंडळी, ते आम्हाला आठवण आहे तुझी, असं काही नाही की ते विसरलेत आपल्याला, देवालाही वाटतं की आपल्याला ते विसरलेत, असं आहे मंडळी. तर मग आता मला सांगा, तुमच्या घरात आजी आजोबा आहेत, उन्हाळ्यात सुट्टीत आपण जायचो लहानपणी त्यांना भेटायला वगैरे. जर 1 वर्ष नाही गेलात तर त्यांचा आत्मा कसा की ते आले नाहीत रे. मग हे सुद्धा आई वडीलच आहेत. आपले आजी आजोबा, खापर पंजोबा पण काय म्हणा, कुळ पुरुष कुळ देवताच, तेही आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी आतुरतेने वाट पाहत असतात. मग त्यांनाही वाटणार ना की बाबा हे करत तर काहीच नाही, बघत तर काहीच नाही, त्यामुळे त्यांना संपल्यासारखं होतं. तर असं नाही पाहिजे मंडळी. मी अजून एक सांगतो त्यातलाच प्रकार, की जर ती संपत्ती ब्रह्मचार्याकडून जर आलेली असली तर यावरती एक उपाय आहे. जो ब्रह्मचारी व्यक्ती गेला त्याची जर आपल्याकडे जर संपत्ती आली असेल तर त्यासाठी भीष्म अष्टमी म्हणून एक व्रत आहे. जानेवारी महिन्याच्या दरम्यान भीष्म अष्टमी म्हणून कॅलेंडरवर लिहिलेलं असेल. त्या अष्टमीच्या दिवशी पिंपळाचं झाड असतं, तिथं त्याला दिवा लावायचा, त्याला 11 प्रदक्षिणा मारून काळे उडीद व्हायचे आणि ब्रह्मचार्यांना ज्या आवश्यक गोष्टी असतात, जसे की छत्री किंवा काय ज्या गोष्टी असतात, चप्पल वगैरे, हे ते जे ब्रह्मचारी व्यक्ती आहेत त्याला ते दान देऊन टाकायचं असतं. म्हणजे त्या ब्रह्मचार्याची जर ती संपत्ती असली तर भीष्माष्टमी म्हणून हा एक व्रताचा प्रकार आमच्या गुरूंनी मला सांगितला होता. तर माझे जे वडिलांचे चुलते होते ते ब्रह्मचारीच गेले आणि ते आमच्या घरात राहायला होते. वडिलांचे चुलते म्हणजे माझे चुलत आजोबा, आणि त्यांची इस्टेट जमीन जी होती ती आमच्या वडिलांनी विकली होती, वापरली होती. नंतर माझं लग्न होत नाही म्हटल्यानंतर एक जणांना हा दोष सांगितला की बाबा असं ब्रह्मचारी जिथे समाधी आहे घरात वगैरे तर त्या भाषेत इत्यादी. त्यामुळे हा उपाय मी केला होता. म्हणजे बऱ्याच जणांना नसतात, पण अशा पद्धतीने हे तुम्ही त्यातून मार्ग काढू शकता. आणि कसं बऱ्याच लोकांना माहिती नसतं कसं आहे ते, आणि त्यामुळे ते असा त्रास भोगत असतात आणि भोगतातही. परत काय होतं, मग नको त्या ठिकाणी पैसे घालवतात. मी हे करून देतो, मी ते करून देतो, असे बरेच जण असतात चेहरे. मंडळी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांना कोणाला त्रास होत असेल, घरामध्ये असेल, तर सहकुशीने एकदा तुम्ही कुळदेवतेला जाऊन दर्शन घ्या, त्याची माफी मागा, दर्शन घ्या, आनंदाने प्रसाद घ्या आणि घरी या. हे मात्र कायम लक्षात ठेवा मंडळी. आणि मग पहा चमत्कार, तुमचा प्रॉब्लेम 100% डेफिनेटली सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशीच गुपित माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.